शासकीय आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा येथील विद्यार्थी प्रतीक निमावळवी इयत्ता चौथी याच्यावर मूत्राशयाला दोरी बांधून झालेल्या अमानवीय वागणूक व शिक्षकांच्या निष्काळजीपणाबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शासकीय आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे इयत्ता चौथीत शिकत असणाऱ्या प्रतीक निमा वडवी या विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्ट वरती दोरी बांधून त्याला अमानवीय वागणूक देण्यात आलेली आहे। शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे। दिनांक 6 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार घडला आणि दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार उघडकीस आला। जवळजवळ 2-3 दिवस या प्रकाराकडे विद्यार्थ्यांच्या या जखमेकडे तेथील प्रशासनाने दुर्लक्ष केलं। हे लक्षात आल्यानंतर धुळे रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी नेण्यात आलं आणि तेथे ऑपरेशन केल्यानंतर ते ऑपरेशन फेल झालं आणि नंतर पुन्हा नंदुरबार रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं। नंदुरबार रुग्णालयात सुद्धा त्याचं ऑपरेशन करण्यात आलं, तिथेही त्याचं ऑपरेशन फेल गेलेलं आहे। असं होत असताना हे विद्यार्थी व पालक संबंधित शाळेच्या शिक्षकांकडे मुख्याध्यापकांकडे मदत मागायला गेले, तेव्हा तेथील मुख्याध्यापक व शिक्षक हे या विद्यार्थ्याची LC घेऊन जा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जा अशा पद्धतीची ते भाषा करत आहेत। म्हणून या पीडित विद्यार्थ्याला या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे। या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी। जो पीडित विद्यार्थी आहे त्याला योग्य ते वैद्यकीय उपचार व आर्थिक सहाय्य त्याला देण्यात यावं आणि ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे त्या शिक्षकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि यापुढे अशा प्रकारचे हे अमानवीय प्रकार घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे। जय बिरसा, जय आदिवासी। निवेदनात म्हटले आहे की आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी प्रतीक निमा वळवी याच्या मूत्राशयाला दोरी बांधून अत्यंत गंभीर व अमानवी प्रकार घडलेला आहे। दिनांक 6/2/2025 रोजी सदर विद्यार्थ्याचे मूत्राशय म्हणजेच प्रायव्हेट भागाला दोरी बांधण्यात आली। हा प्रकार अत्यंत धोकादायक असूनही शाळेतील शिक्षकांनी या गंभीर प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। दिनांक 8/2/2025 रोजी ही बाब उघडकीस आली म्हणजे 3 दिवस विद्यार्थ्याला कोणतीही मदत मिळाली नाही किंवा औषधोपचार करण्यात आले नाहीत। या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली। त्याला प्रथम धुळे येथील रुग्णालयात दाखल करून ऑपरेशन करण्यात आले, परंतु ते यशस्वी झाले नाही। त्यानंतर नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात पुन्हा ऑपरेशन करण्यात आले, तरी देखील संबंधित शाळेतील शिक्षकांनी या घटनेबाबत कोणतीही जबाबदारी घेतली नाही। उलट विचारणा केल्यावर LC घेऊन जा, शाळा सोडल्याचा दाखला देऊन जा असे सांगून पालकांना व विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्यात येत आहे। ही घटना अत्यंत गंभीर असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण करते। त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की या संपूर्ण घटनेची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी। संबंधित दोषी शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी। पीडित विद्यार्थ्याला योग्य ते वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य करण्यात यावे। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेत कडक उपाययोजना कराव्यात। तरी आपण या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून विद्यार्थी व पालकास न्याय द्यावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। 6 फेब्रुवारी 2025 मध्ये झालेली घटना माझ्या पोरासोबत तराडी आश्रमशाळेत अशी हादसा झालंय। 3 दिवस दोरी बांधली गेली होती, 3 दिवस राहिलं तरी सरांना माहीत नाही म्हणता आम्ही त्यांनी दवाखान्यात नेलं होतं नंदुरबार हॉस्पिटलला। आम्ही गेलो तो पोरगा बेशुद्ध पडला होता। त्याच्यानंतर 2 दिवस नंदुरबारला थांबलो, तिथून धुळेला
मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. दवाखान्यात तिथं 2 महिने राहिलो. 2 महिन्यानंतर घरी नेलं. घरातून परत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. प्रायव्हेट हॉस्पिटल निमेक्स हॉस्पिटल नंदुरबारला तिथं नेलं खाजगीमध्ये. तरी पोरगाचे ऑपरेशन सक्सेसफुल नव्हतं झालेला. सरांना सांगितलं, एवढं दवाखान्यात फिरून थकलो आम्ही, पैसे नाही खर्चायला. त्यात सांगितलं होतं. सर म्हणतात सामान घेऊन जा आणि पोराशी शाळेची LC घेऊन जा असं म्हणतात. डॉक्टरला पण सांगितलं होतं. सर आम्हाला धमकी देऊ राहिले. सर आम्ही डॉक्टर लोकांना सांगितलं आम्ही काय करू. ते सर लोक सांगत होते डॉक्टरला पण की असं कसं धमकी देऊ शकता सर, असं डॉक्टर लोक पण बोलले होते. त्यांच्याशी पण बातचीत झाली होती. 1,70,000 पूर्वी झाला होता खर्च, पण सरांनी 1 रुपया खर्च दिला नाही आम्हाला. ताराडी आश्रम शाळेत असा घटना झाली होती. त्यांना सांगितलं होतं आम्हाला पैसे पाहिजे थोडेफार. ते म्हणतात शाळेत या आणि LC घेऊन जा असं म्हणत होते.